नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते. अभिजित दिपकेंनी आपलं उपोषण सोडलंय. सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर आपलं उपोषण त्यांनी मागे घेतलंय. वांगचुक यांनी त्यांच्या पत्नीकडे दिपकेंनी उपोषण सोडण्याची विनंती केली होती. तो मेसेज मिळताच दिपकेंनी आपलं उपोषण सोडल्याची माहिती सध्या समोर येते. त्यामुळे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात संसद भवनाच्या परिसरात त्यांचा सीजेपीचा हा सगळा मोर्चा पोहोचत होता. मात्र त्याचपूर्वी अभिजित दिपकेंनी आपलं उपोषण सोडल्याची माहिती सध्या समोर येते. सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे. तर गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वामध्ये जंतर मंतर मैदानावरती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नीट परीक्षेतील घोटाळा हा समोर यायला पाहिजे, याची चौकशी व्हायला पाहिजे, या मागणीसाठी उपोषण सुरू होतं, आंदोलन सुरू होतं. त्यानंतर 20व्या दिवशी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर अभिजित दिपकेंचं हे उपोषण सुरू होतं.